साजरी होत आहे, त्या जयंतीचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगतं, आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या सातेफळचे जे समाज बांधव आहेत यांनी देखील स्वतःच्या स्वाभिमानाचा परिचय या ठिकाणी देत खऱ्या अर्थाने या ज्या 230वी जयंती आहे, या 230व्या जयंतीचं खूप मोठ्या धूमधडाक्यामध्ये आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी सरगम ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गीत गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी पार पडलेलं आहे, आणि पोलीस प्रशासनाकडून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला जी परवानगी आहे ती 8 वाजेपर्यंत आहे। बऱ्याच वेळेस असं होतं की आज हातावरची पोट आणि कामधंद्याचे दिवस असल्यामुळे कार्यक्रमाला थोडा वेळ झालेला आहे। पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी दखल घेऊन हा कार्यक्रम थोडा एक्सटेंड करून वेळ द्यायला पाहिजे होती, परंतु असो, देर आहे दुरुस्त आहे, जी काही आपल्याकडे आलेली परिस्थिती आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायचंय। म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि अथोपासून इथपर्यंत ज्या ज्या महामानवांनी मानवतेच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे त्या सर्व महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो, आणि मी माझे विचार पुष्प त्यांच्या चरणावरती ठेवतो। या कार्यक्रमासाठी ज्या आयोजकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि ज्या आमच्या माता भगिनी खऱ्या अर्थाने स्वकष्टातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना या ठिकाणी आपल्या महापुरुषांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत, आणि या गावातील जे सर्व समाज बांधव आहेत आणि या गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्या सर्वांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी बसलेल्या समाज बांधवांना बऱ्याच गोष्टी सांगायच्या, परंतु वेळेच्या मर्यादा आहेत, आणि त्या वेळेच्या मर्यादेमध्ये आपण आता फक्त क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवेंचा जो जीवनपट आहे यावरच या ठिकाणी आपल्याला बोलायचं आहे। 14 नोव्हेंबर 1794 पुरंदर जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी नारायणपूर असे गावाचं नाव आहे, आणि या गावामध्ये क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म राघोजी साळवे यांच्या पोटी झाला। त्यांच्या आईचं नाव विठाबाई होतं। खऱ्या अर्थानं क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे यांचे जे पूर्वज होते, त्यांचे जे आजोबा होते, हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवबाच्या स्वराज्याचे शिलेदार होते, आणि पुरंदर किल्ल्याची जबाबदारी त्यांच्याकडे होते, आणि म्हणूनच क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे यांचे जे घराणं आहे या घराण्याला राघोजी राऊत ही पदवी त्यावेळेसपासून मिळालेली होती। आणि यांच्या घराण्याचा जो इतिहास आहे तो खऱ्या अर्थाने या स्वराज्याचं जे तोरण बांधलं गेलं महाराष्ट्रामध्ये, जे स्वराज्य होतात आपण त्याला महाराष्ट्र म्हणतोय, तर या स्वराज्यासाठी त्यांच्या 2-3 पिढ्यांनी त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। पुढे ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य आलं, भारतामध्ये ब्रिटिश सरकारचं राज्य आलं, ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य आलं, आणि मग 1848 ची निर्णायक लढाई झाली। 1818च्या लढाईमध्ये 48 म्हणलेलो होतो, 1818 ची जी लढाई होती, खडकीला जी लढाई झाली, या लढाईमध्ये खऱ्या अर्थानं प्राणपणाला लावून या भारत मातेसाठी लढत असताना राघोजी साळवे यांना वीरमरण आलं, आणि या लढाईमध्येच क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे हे अगदी लहान वयामध्ये वडिलांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते, आणि आपल्या वडिलांचा मृत्यू त्या युद्धामध्ये त्यांच्या समक्ष झाला। आणि त्याच वेळेस क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवेंनी एक शपथ घेतली की मी अजन्म ब्रह्मचारी राहील। आपल्याकडे भीष्म प्रतिज्ञा प्रसिद्ध आहे, आणि ती भीष्म प्रतिज्ञा काय आहे, तर भीष्मानी ही प्रतिज्ञा केली होती की मी जन्मभर लग्न करणार नाही। त्याचप्रमाणे क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवेंनी त्याच वेळी शपथ घेतली की मी अजन्म ब्रह्मचारी राहील, आणि या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करील। आणि जो शनिवार वाड्यावर जो भगवा ध्वज होता तो भगवा ध्वज उतारण्यात आला, आणि त्या ठिकाणी ब्रिटिशांचा युनियन जॅक चढवण्यात आलेला होता। हा युनियन जॅक जोपर्यंत मी उतरवणार नाही तोपर्यंत मी या भारत मातेसाठी संघर्ष करणार आहे। आणि त्यासाठी मग क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवेंनी काय केलं, तर त्या ठिकाणी रास्ता पेठ नावाची एक पेठ आहे पुण्यामध्ये,
गंजपेठेमध्ये त्यांचा तालीम आहे आणि या तालीम खान्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने या भारत मातेच्या रक्षणासाठी किंवा भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी आवश्यक असणारी जी साधन सामुग्री आहे म्हणजे जे क्रांतीवीर आहेत ते क्रांतीवीर त्यांनी घडवण्याचं काम केलं. त्या क्रांतीवीरामध्ये प्रकर्षाने नावं येतात. नरवीर उमाजी नाईक ज्यांना राजा घोषित केलेलं होतं. खऱ्या अर्थानं बहुजनाचं राज्य त्या ठिकाणी आणण्यासाठी पहिला प्रयत्न जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कोणी केला तर ते होते क्रांतीपिता गुरुवर्य लवजी वस्ताद साळवे. आणि यांनी अनेक समाजातील जे क्रांतिकारक आहेत या तरुणांना प्रशिक्षण देऊन खऱ्या अर्थानं भारत मातेच्या चरणावरती अर्पण केलेलं आहे. नरवीर उमाजी नाईकांना त्यांनी राजा घोषित केलं. त्यानंतर वसुदेव बळवंत फडके, बाळ गंगाधर टिळक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, परांजपे असे विविध क्रांतीवीर त्यांनी खऱ्या अर्थानं भारत मातेच्या या स्वतंत्र संग्रामासाठी निर्माण केले. आणि त्यांनी स्वतःचं नाव आणि कर्तृत्व हे गोपनीय ठेवलं. आम्ही चर्चा करत असताना अनेक वेळेस अशी चर्चा येते की बाबा क्रांतीपिता गुरुवर्य लवजी वस्ताद साळवे जर एवढे मोठे होते तर मग त्यांचं नाव इतिहासाच्या पन्न्यावर का दिसत नाही. तर याचं खरं कारण आहे की जे त्यांनी पहिलं तर अजन्म ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णही केला. आणि तो केवळ संकल्प पूर्ण केला नाही तर क्रांतीपिता गुरुवर्य लवजी वस्ताद साळवे यांना छत्रपती शिवबाच्या स्वराज्यामध्ये असणारी जी एकंदरीत परिस्थिती होती ती परिस्थिती माहीत असल्यामुळे त्यांनी हे सांगितलेलं होतं की मी या स्वतंत्र चळवळीला क्रांतिकारकांचा पुरवठा करणार आहे. म्हणजे उद्या जर एक क्रांतिकारक जर भारत मातेच्या चरणावरती त्या ठिकाणी बलिदान दिल्या गेलं तरी दुसरे क्रांतीवीर मी त्या ठिकाणी तयार करेन आणि त्यासाठी मी भूमिगत राहून काम करणार आहे. त्यांनी स्वतःचं नाव आणि ओळख गोपनीय ठेवलेली होती. जे क्रांतिकारक असतात, जे महामानव असतात, हे मानवतेच्या कल्याणासाठी काम करतात, देश सेवेचं काम करतात आणि त्यांना कुठल्या या पदाची, प्रसिद्धीची आणि त्या ठिकाणी त्यांच्या हव्यास नसतो आणि त्याचं जे प्रतीक आहे. आणि खऱ्या अर्थानं क्रांतीपिता गुरुवर्य लवजी वस्ताद साळवेंनी या भारत मातेसाठी जो अमूल्य त्याग केलेला आहे त्या त्यागाचं, त्या बलिदानाचं परिणाम आहे की पुढे ज्यावेळेस भारत देशाला स्वतंत्र करायची वेळ आली त्यावेळेस अनेक क्रांतिकारक 1857 पर्यंत या लढ्यामध्ये क्रांतीपिता गुरुवर्य लवजी वस्ताद साळवे यांच्या तालमीतलेच होते. म्हणून त्यांनी जी प्रतिज्ञा घेतली होती जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी, आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आपण केवळ महापुरुषांच्या जयघोष, महापुरुषांचं गुणगान करणं महत्वाचं नाही तर आपण काही गोष्टी त्यांच्याकडून शिकल्या पाहिजेत. आणि त्या गोष्टी आहेत की आम्हाला खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळ चालत असताना सामाजिक चळवळीमध्ये काय योगदान दिलं पाहिजे हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. आपण 27 तारखेला महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मातंग समाजाला अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध एक आधार झाला पाहिजे. त्यांच्या पाठीमागं पाठबळ उभं राहिलं पाहिजे आणि ते पाठबळ उभं राहावं यासाठी मातंग युथ फेडरेशन या नवीन संघटनेची स्थापना केलेली आहे. या नवीन संघटनेचा उद्देश काय आहे तर या नवीन संघटनेचा उद्देश आहे खऱ्या अर्थानं गाव खेड्यामध्ये राहणारा आणि आमच्या वाड्या वस्त्यामध्ये राहणारा जो मातंग समाज आहे या मातंग समाजाची जर गेल्या 10 वर्षाचा जर आढावा घेतला आम्ही तर गेल्या 10 वर्षामध्ये या मातंग समाजाचं अस्तित्व हे अस्तित्वहीन झाल्यासारखं दिसतंय. मग हे का अस्तित्वहीन झाल्यासारखं दिसतंय तर याचा आम्ही विचार केला पाहिजे. कारण एक वेळ अशी होती की मातंग समाजातील जे क्रांतिकारक होते किंवा जे लढवय्ये लोक होते यांच्या घोड्याच्या टापाचा जरी आवाज आला तर गावगाड्यामध्ये गाव त्या ठिकाणी स्तब्ध होत होतं. आणि याचं ज्वलंत उदाहरण आहे की फकीरा नावाचा जो फकीरा कादंबरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लिहिली आणि त्यांनी दुसरी कादंबरी लिहिलेली आहे वारणेचा वाघ. आणि त्या दोन्ही कादंबऱ्याचे जे पात्र आहेत एक आहे फकीरा आणि दुसरे आहेत सत्तोबा भोसले. सत्तोबा भोसले हे मराठा समाजाचे होते आणि फकीरा हे मातंग समाजाचे होते. फकीराची उपाधी होती नायक आणि हा नायक खऱ्या अर्थानं त्यावेळेस त्या ठिकाणच्या शोषित, वंचित, उपेक्षित आणि गावकुसाच्या बाहेर राहणारा जो समाज होता या समाजाला पोटामध्ये अन्न घालण्यासाठी स्वतःचं अस्तित्व झिजवत होता आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संघर्ष करत होता. अनेक माया मावल्यांचे जे संसार उद्ध्वस्त होत होते मग ते मराठा समाजातील असो किंवा इतर कुठल्याही समाजातील असो त्या प्रत्येक समाजातील माया मावल्यांच्या
संसाराची रक्षण करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. ज्या ज्या वेळेस अशी काही परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस या लोकांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आपल्याला माहित असायला पाहिजे की वारणेच्या वाघमध्ये सत्यबा भोसले हा जो एक सुशिक्षित तरुण होता, परंतु या तरुणाला त्या ठिकाणी गुन्हेगारी जीवन व्यतीत करण्याची वेळ आली. तर ही वेळ का आली याचं कारण होतं की त्यावेळेच्या कालखंडामध्ये आत्ताचे नवबद्ध त्यावेळेचे महार, तर एक महार समाजाची बाई त्या ठिकाणी फक्त कुपाटीला एक काडी काढायला गेलेली होती आणि ती काडी काढायला गेल्याच्या नंतर काय झालं तर त्या गावचा जो पाटील होता, पाटलांनी त्या ठिकाणी तिला बेदम मारहाण करायला सुरुवात केली, आसुडाचे फटके मारत होता. अशा वेळेस सत्यभाव भोसले ते उघड्या डोळ्यांनी पाहत होता. सत्यभावनी सांगितलं, अरे बाबा काडीच काढलेली आहे, तू मारतो कशाला, एवढा काय मोठा गुन्हा केलेला आहे. परंतु त्यावेळेची परिस्थिती अशी होती की पाटलाला ती गोष्ट एवढी मोठी वाटली की त्यांनी बेकदरपणे क्रूरपणे त्या महिलेला मारहाण थांबवली नाही आणि सत्यबाच्या हातात कुऱ्हाड होती. सत्यबाने त्याला वॉर्निंग दिली. वॉर्निंग दिल्याच्या नंतर तो ऐकला नाही. दुसऱ्या क्षणी सत्यबाने त्या पाटलाचं धड शिरा वेगळं केलं आणि खऱ्या अर्थानं तिथूनच सत्यबाच्या संघर्ष कहाणीचा सुरुवात झाला आणि वारणेची वाघ नावाची कादंबरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सत्यभावर लिहावं लागली. तर अशा पद्धतीने ही सगळं चित्र आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या मातंग समाजाने खऱ्या अर्थानं या ठिकाणी इतरांच्या मायमाऊलीचं रक्षण करण्याचं काम केलं, ज्या क्रांतीपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवेंनी सावित्रीबाई फुलेच्या शैक्षणिक कार्याला रक्षण देण्याचं काम केलं, त्या क्रांतीपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवेंच्या समाजामध्ये आमचा जन्म झालेला आहे. परंतु या समाजामध्ये आमचा जन्म झाल्याच्या नंतर जर आमच्या समाज बांधवावर, आमच्या मायमाऊल्यावर जर अशा पद्धतीनं अन्याय होत असेल तर मग आम्ही आमच्या जीवनाचं अंतिम ध्येय काय ठरवलेलं आहे, आम्ही हे सगळं उघड्या डोळ्याने पाहू शकतो का? तर हे आम्हाला बघायचं नसेल तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे आम्हाला आता या सर्व गोष्टीचा विचार करावा लागेल आणि हा विचार करून आम्हाला आमची पुढील दिशा जी आहे ती निश्चित करावी लागेल. केवळ बोल घेवड्यासारखं बोलून आम्हाला हे भागणार नाही. तर आम्हाला आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्रांतीपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवेंनी ज्या पद्धतीने त्यावेळेस सेन गौऱ्या किंवा चिखलफेक सावित्रीबाई फुलेच्या चारित्र्य अंगावर होत होती आणि ती होऊ नये म्हणून त्यांच्या जे तालमीतले पैलवान आहेत त्यांनी त्या गावगुंडाच्या घरावरती दगडफेक केली आणि त्यांना सांगितलं, खबरदार, जर सावित्रीच्या केसालाही धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे. आणि त्यावेळेसपासून खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुलेंचं जे शैक्षणिक कार्य आहे ते शैक्षणिक कार्य सुरक्षित झालं आणि तेच कार्याचा परिणाम आहे की हे कार्य पुढे चालत शिक्षणाची ज्ञानगंगा तिथून वाहत वाहत आज आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. पुढे भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची रितसर तरतुदी केल्या आणि फंडामेंटल राईटच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला आज खऱ्या अर्थानं कायदेशीर रक्षण करण्याची जबाबदारी त्या भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे. परंतु आपल्याकडे हे सर्व असताना जर आपण आपलं रक्षण करू शकत नसतो तर आपण आत्मचिंतन केलं पाहिजे, आमच्यामध्ये काय कमी आहे. तुम्हाला मी सांगतो, आम्हाला फार जास्त इतरांवर विसंबून राहायची गरज नाही. आज महाराष्ट्रातील मातंग समाजातील मायमाऊलींनी आणि सर्वसामान्य स्वाभिमानी आणि कष्टकरी बांधवांनी जर विचार केला की मी माझ्या समाजासाठी मी गुटखा खाणार नाही, मी दारू पिणार नाही, मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही, मी त्या व्यसनातला जो पैसा आहे तो सामाजिक गंगाजळी म्हणून स्वाभिमानाने निधी संकलन करण, एवढा जरी निधी संकलन आपण केला ना तर आपण या महाराष्ट्रातील प्रत्येक माणसानं जर आज निधी संकलन केला तर तुम्हाला मी सांगतो अण्णाभाऊ साठे विकास महामंडळापेक्षा मोठा निधी जमा करून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्थिक संयंत्रणा तयार करून त्या माध्यमातून मातंग समाजाला सक्षम आणि स्वाभिमानी बनवू शकतो. परंतु याच्यासाठी गरज कशाची आहे? कशाची गरज आहे? आम्ही ठरवलं पाहिजे, आम्ही तनमन धनाने हे ठरवलं पाहिजे आणि हे आम्ही हा विचार केला पाहिजे. उद्या या समाजातलं अज्ञान घालवायचं असेल, या समाजातला अंधकार दूर करायचा असेल तर कुणी गावचा पाटील, कुणी इतर समाजाची लोक आहेत ते पुढाकार घेतील का? तुमच्या घरावरचे पत्र जर उडाले तर कुणाला टाकावं लागतील? ते कुणी टाकले पाहिजे?
हे पत्र आपल्याला टाकले पाहिजे, कारण ते आपल्या घराचा आपला आसरा आहे तो, आणि तो आसरा आपणच जिवंत ठेवला पाहिजे. जर आपण इतरांच्या भरोश्यावर बसलो तर आपलं अस्तित्व आणि आपलं जीवन हे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे यांची जी शिकवण आहे, त्यांनी त्याग बलिदान या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आम्ही बी तो त्याग आणि बलिदान आमच्या जीवनामध्ये केला पाहिजे, आणि हा त्याग आणि बलिदान जर आम्ही केलं तर निश्चितच या समाजाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यापासून कुठलीही यंत्रणा आपल्याला थांबवू शकणार नाही. तुम्हाला मी सांगतो, फक्त गुलामी कुणावर येते? बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल. मग आता तुम्हाला जाणीव करून देण्याची दायित्व आमचं आहे. आम्ही तुम्हाला ती जाणीव करून देऊ शकतो, परंतु ती जाणीव झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं खांद्याला खांदून लावून लढण्याची जबाबदारी ही तुमची आहे. आणि ही जबाबदारी जर तुम्ही पार पाडली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाचं जे भवितव्य आहे ते उज्ज्वल असणार आहे. आणि मातंग समाजाच्या महाराष्ट्रातील कुठल्याही गाव खेड्यामध्ये मातंग समाजाच्या माई बहिणीवर कुठेही अन्याय होणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेऊ. तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक गावातील तरुणांनी जर ठरवलं आणि प्रत्येक गावातील तरुणांनी जर खऱ्या अर्थानं संघटनेला साथ दिली तर तुम्हाला मी सांगतो, 1000 मुलांचं जर संघटन आपण असं बनवलं की महाराष्ट्रातील कुठल्याही गावामध्ये 1000 तरुण हाक दिल्याच्या नंतर तिथं पोहोचतील, तर तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही पोलीस स्टेशनची, कुठल्याही गावगुंडाची तुमच्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला मी सांगतो, पुढचं नियोजन काय करायचं ती आमची जबाबदारी आहे. फक्त तुम्ही सहकार्य करा, तुम्ही एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आपल्याला हा गाडा पुढे न्यायचा आहे. आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, मला लढा मान्य आहे, रडगाणे नाही. तर मग आपल्याला लढायचं नाही, तर आपल्याला लढायचंय, आणि लढण्यासाठी आपला स्वाभिमान जिवंत करायचा आहे. केल्यानं होत आहे, आधी केलेच पाहिजे, आणि करण्यासाठी आम्ही सज्ज झालो पाहिजे. आजच्या दिवसापासूनच आपल्याला खऱ्या अर्थानं ही शपथ घ्यायची, आणि क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या चरणावरती आपली ही शपथ आपण अर्पण करू, आणि इथून पुढे आपल्या सामाजिक कार्याची गती वाढवण्यासाठी प्रयत्न करू. एवढं या ठिकाणी मी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये क्रांतिपिता गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या या 230व्या जयंतीच्या निमित्ताने सांगतो, आणि त्यांच्या चरणावरती माझा विचार पुष्प अर्पण करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात, आणि सरगम जो ऑर्केस्ट्रा आहे त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने आपलं समाज प्रबोधन केलेलं आहे, त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या गावातील जी प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी आली, त्यांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी मी माझे जो 2 शब्द आहे ते थांबवतो. सप्रेम जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय हिंद.